नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख तस्नीम इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत। मी चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शिक्षिका आहे। आज आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या संबंधी मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे जे काही विविध स्रोत आहे त्या स्रोतांच्या तक्त्याचा अभ्यास केलेला होता आणि त्याच्यामधले जे काही मालकी भांडवल आणि कर्जाऊ भांडवल आहे या दोन भांडवल प्रकारांचा आपण अभ्यास केला होता। त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजेच मालकीचे भांडवल जे आहे, जे काही भांडवल निर्मितीसाठी मालकी भांडवल निर्माण केलं जातं त्या मालकी वित्तीय स्रोताचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। यासाठी सर्वप्रथम आपल्याला मालकी भांडवल म्हणजे काय ते माहीत असणं आवश्यक आहे। मालकी भांडवल याचा अर्थ असा की कंपनी जेव्हा निधी उपलब्धता करत असते, कंपनीच्या व्यवसायासाठी तिला ज्या निधीची उपलब्धता ती करत असते, भांडवल निर्मिती करत असते, तेव्हा ती तिच्या कंपनीचा काही हिस्सा, भाग ज्याला संबोधलं जातं, हा भाग विक्रीस काढते आणि त्या विक्रीतून जी भांडवल निर्मिती करते त्या भांडवल निर्मितीला मालकी भांडवल असं संबोधलं जातं। मालकी भांडवल जे आहे ते कंपनीच्या अंतर्गत वित्तीय स्रोताचा एक भाग आहे आणि त्याच्यामुळे मालकी भांडवलाची परतफेड हे कंपनी विसर्जनापर्यंत करण्याची आवश्यकता नसते किंवा कंपनीचं मालकी भांडवल हे तिचं पूर्ण आयुष्यामध्ये वापरण्यात येणारं भांडवल आहे आणि यासाठी या मालकी भांडवलाचे दोन प्रकार आहेत। पहिला तो म्हणजे भाग, म्हणजेच कंपनी जेव्हा भागांद्वारे भांडवलाची निर्मिती करत असते, भागांची विक्री करून भांडवलाची निर्मिती करत असते, तिला भागांची विक्री करून भांडवल निर्मिती असं संबोधलं जातं आणि ही भागांची विक्री करून जी भांडवल निर्मिती केली जाते ती भांडवल निर्मिती ही एक प्रकारे ज्या व्यक्तींना त्या भागांची खरेदी केलेली असते त्यांना कंपनीचे भागधारक असं संबोधलं जातं आणि हे कंपनीचे जे भागधारक आहेत ते कंपनीचे भागधारक हे एक प्रकारे त्यांनी कंपनीमध्ये जेवढ्या भागांची खरेदी केलेली आहे त्या खरेदी केलेल्या भागांच्या संख्येइतके ते त्या कंपनीचे मालक असतात आणि त्याच्यामुळेच या भांडवलाला मालकी भांडवल असं संबोधलं जातं। त्याचबरोबर मालकी भांडवलातला दुसरा भाग आहे तो म्हणजे प्रतिधारण नफा, त्यालाच संचयी नफा असंही संबोधलं जातं। संचयी नफा म्हणजेच कंपनी जेव्हा सुरुवात होते, कंपनीच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कंपनी भागांची विक्री करून भांडवल निर्मिती करत असते, तर कंपनी जसजशी वृद्धिंगत होत जाते, कंपनीची वाढ जशी होत जाते, कंपनीला नफा मोठ्या प्रमाणामध्ये होत जातो, तसा काही कालावधीनंतर कंपनी अशा पद्धतीचा प्रतिधारण नफ्याचा संचय ती करत असते आणि त्या नफ्याचा वापर पुनर्गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणजेच त्या भांडवलाचं गुंतवणूक करून जी काही नफ्याचं आहे नफ्याची पुनर्गुंतवणूक करून त्या नफ्याचा वापर ती कंपनीच्या पुढील आयुष्यासाठी, कंपनीच्या पुढील व्यवसायासाठी ती वापर करत असते, तिलाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असंही संबोधलं जातं। हा नफा म्हणजेच कंपनीचा प्रतिधारण नफा असतो। त्यामुळे आज आपण मालकीच्या भांडवलातील पहिला प्रकार म्हणजेच भाग हा अभ्यासणार आहोत। भाग म्हणजे काय, तर भाग हा कंपनीचा एक हिस्सा आहे, म्हणजेच कंपनीच्या भांडवलातील एक हिस्सा हा भाग असा संबोधला जातो। भागाची जर व्याख्या आपण बघितली तर भाग म्हणजे कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग ही संज्ञा आपल्याला स्पष्ट करायची आहे की ज्याच्यामध्ये भाग म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा, त्याचबरोबर एक भाग साठ्याचाही यात समावेश केलेला आहे असे आपल्याला दिसून येते। म्हणजेच काय की भाग म्हणजे कंपनीचं जे भांडवल आहे त्या भांडवलातील एक छोटासा हिस्सा, त्याला भाग असं संबोधलं जातं आणि हे जे भाग आहे हे भाग कंपनीचे मालकी भांडवल आहे असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे मालकी भांडवलाचा वापर कंपनी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये करत असते आणि त्याची परतफेड जी आहे ती कंपनीची जेव्हा
विसर्जन होतं किंवा कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये या मालकी भांडवलाच्या परतफेडीची आवश्यकता राहत नाही किंवा मालकी भांडवल जे आहे त्याची परतफेड केली जात नाही। त्यामुळे भागांची जर वैशिष्ट्ये आपल्याला बघायची झाली तर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे भागांची वैशिष्ट्ये। भागांच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागाचा अर्थ। भाग म्हणजे काय तर भाग भांडवलातील एक हिस्सा त्यालाच भागाचा एक घटक आहे, तो कंपनीच्या भांडवलातील एक घटक आहे असा त्याचा सर्वसामान्य अर्थ आपण बघू शकतो। त्याचबरोबर त्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मालकी हक्क। कंपनीचे भाग जे आहे, ज्या व्यक्तींनी या कंपनीच्या भागांची खरेदी केलेली आहे त्यांना कंपनीचे भागधारक असं संबोधलं जातं आणि ह्या भागधारकांनी कंपनीमधील जेवढे भाग धारण केलेले आहेत म्हणजेच जेवढ्या भागांची खरेदी त्यांनी केलेली आहे तेवढ्या भागांच्या प्रमाणामध्ये ते त्या कंपनीचे मालक असतात। म्हणजे मालकी हक्क जर आपण बघितला तर भागांचा मालकी हक्क हा कंपनीमध्ये पूर्णपणे असतो आणि तो मालक म्हणून भागधारक जो आहे तो मालक म्हणून त्या कंपनी अंतर्गत होणाऱ्या सर्व कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतो। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनुक्रमांक। भाग जे आहे कंपनीचे भाग, त्या कंपनीच्या भागांना जेव्हा कंपनी विक्रीस काढते तेव्हा त्याचे विशिष्ट असा क्रमांक दिला जातो। म्हणजेच कंपनी जेव्हा भागधारकांना भागांची विक्री केलेली आहे या संबंधीचा जो पुरावा देत असते त्याला भाग प्रमाणपत्र असं म्हटलं जातं। म्हणजे जे दस्तऐवज कंपनीद्वारे भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या पुराव्यासाठी दिलं जातं तो दस्तऐवज म्हणजे भाग प्रमाणपत्र आहे आणि ह्या भाग प्रमाणपत्रावर त्या भागधारकांनी कंपनीचे कुठून ते कुठपर्यंतचे भाग धारण केलेले आहे या संबंधीचा अनुक्रमांक त्या भाग प्रमाणपत्रावर दिलेला असतो। जर त्या कंपनीचं डिमटेरियलायझेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये रूपांतर केलेलं नसेल म्हणजेच ते भौतिक स्वरूपातील असतील अशा भौतिक स्वरूपातील भागांना अनुक्रमांक दिले जातात आणि त्याच्याद्वारे त्यांची ओळख होत असते। त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क असल्याचा पुरावा। भाग जे आहे हे त्या कंपनीच्या भांडवलाचा एक मोठा घटक आहे, एक हिस्सा आहे आणि त्यामुळे कंपनीचे भागधारक जे आहे की ज्यांनी भागांची खरेदी केलेली आहे त्या भागधारकांचा या कंपनीमध्ये मालकत्व असल्याचा पुरावा जो आहे तो म्हणजे त्या कंपनीचे भाग प्रमाणपत्र आहे। म्हणजेच काय की कंपनीने भाग प्रमाणपत्र हे या भागधारकाला दिले गेलेले आहेत की जे असा पुरावा दर्शवतात की त्या व्यक्तींनी म्हणजेच त्या भागधारकाने कंपनीचे जितके भाग धारण केलेले आहेत त्या संख्येची कोणत्या प्रकारचे भाग त्यांनी धारण केलेले आहेत, त्याचे किती कालावधीसाठी धारण केलेले आहे, किती व्याजदराने धारण केलेले आहे हा संपूर्ण तपशील जो आहे तो त्या भाग प्रमाणपत्रामध्ये केला गेलेला असतो आणि त्यामुळे भाग प्रमाणपत्र जे आहे हे भाग प्रमाणपत्र ह्या मालकी हक्काचा त्याचा पुरावा आपण म्हणू शकतो। म्हणजेच काय की थोडक्यात कंपनीचे भागधारक जे आहेत त्यांनी भागांची खरेदी करून त्या कंपनीमध्ये आपलं मालकत्व सिद्ध केलेलं असतं। त्यांनी जेवढे भाग त्या कंपनीमध्ये धारण केलेले आहे त्या भागांच्या संख्येइतकं हक्क या भागधारकांचं त्या कंपनीमध्ये असतं। त्यामुळे हक्क असल्याचा पुरावा हा आपण भाग प्रमाणपत्राला सांगू शकतो। त्याचबरोबर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मिळकत। भागधारक जे आहे कंपनीचं भागधारक जे आहे त्या कंपनीच्या भागधारकांना जेव्हा कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करत असते तेव्हा तिचा जो काही व्यवसायातून प्राप्त होणारा नफा आहे त्या नफ्यातून भागधारकांना जो काही
नफा दिला जातो तिला लाभांश असं संबोधलं जातं। आणि हा जो लाभांश आहे हा म्हणजे त्या भागधारकांच्या गुंतवणुकीचा परतावा म्हणजेच लाभांश आहे। आणि ही एक प्रकारे त्या भागधारकांची मिळकत आहे की त्यांनी जी काही गुंतवणूक त्या कंपनीमध्ये केलेली आहे त्या गुंतवणुकीचा मोबदला म्हणून त्यांना लाभांश हे प्राप्त होत असतं। त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांचे मूल्य। भागांचे मूल्य हे आपण 3 भागांमध्ये बघू शकतो। पहिलं आहे ते म्हणजे दर्शनी मूल्य। कंपनी जेव्हा अस्तित्वात येते तेव्हा कंपनीच्या घटनापत्रकामध्ये भागांचं जे काही मूल्य निश्चित केलेलं असतं, भागांच्या मूल्याची नोंद जी आहे ती घटनापत्रकामध्ये केलेली असते। त्याचबरोबर भाग प्रमाणपत्रावर ज्या नोंद केलेली असते त्या मूल्याला दर्शनी मूल्य असं संबोधलं जातं, फेस व्हॅल्यू त्याला संबोधलं जातं। हे दर्शनी मूल्य जे आहे ते कंपनीच्या घटनापत्रकामध्ये पण नमूद केलेलं असतं। त्याचबरोबर कंपनीचं जे भाग प्रमाणपत्र भागधारकांना दिलं जातं त्या भाग प्रमाणपत्रावर सुद्धा या कंपनीचं जे काही दर्शनी मूल्य आहे ते दर्शनी मूल्य तिथं नोंदवलेलं असतं। त्याच्यानंतर विक्री मूल्य। विक्री मूल्य म्हणजे कंपनीने जेव्हा भागांची विक्री केलेली आहे, भाग विक्रीस काढलेले आहेत, त्या विक्रीस काढलेल्या भागांची जी काही मूल्य आहे किंमत आहे तिला विक्री किंमत असं संबोधलं जातं। म्हणजेच कंपनी जेव्हा भागांची विक्री करते ॲक्च्युअलमध्ये त्या विक्रीला त्या मूल्याला कंपनीचं विक्री मूल्य असं संबोधलं जातं। आणि तिसरं आहे ते म्हणजे बाजार मूल्य। बाजार मूल्य याचा अर्थ जेव्हा कंपनीच्या भागांची नोंदणी ही भाग बाजारामध्ये करत असते त्यानंतर जेव्हा भाग बाजारामध्ये या कंपनीच्या भागांच्या खरेदी विक्रीसाठी किंवा कंपनीच्या भागांना किती मागणी आहे आणि त्याच्यानुसार कंपनीचे भागांचा किती पुरवठा होत आहे, डिमांड अँड सप्लाय, याच्यानुसार या भागांचे बाजार मूल्य निश्चित होत असतं। जर भाग बाजारामध्ये चढ असेल तर त्या कंपनीच्या जे काही मूल्य आहे बाजार मूल्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं, म्हणजेच त्याच्यामध्ये वाढ होते। जर बाजारपेठ डाऊन असेल, मंदी असेल बाजारपेठामध्ये तर त्याचं मार्केट व्हॅल्यू जे आहे, मार्केट प्राइस बाजार मूल्य जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। यानुसार भागांची जी काही मूल्य आहे ती निश्चिती केली जात असते। पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हस्तांतरण। ज्या सार्वजनिक कंपन्या भागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतात, म्हणजेच सार्वजनिक कंपन्यांद्वारे मालकीचं भांडवल जेव्हा निर्मिती केली जाते तेव्हा या भागांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जात असते आणि त्यामुळे या सार्वजनिक कंपन्यांचे भागधारक हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात, असंख्य असतात आणि विखुरलेले असतात। त्यामुळे या भागांची हस्तांतरण जे आहे म्हणजेच त्याच्या खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहे ते अतिशय सुलभपणे होणं या दृष्टीनं सार्वजनिक कंपन्यांच्या भागांचं हस्तांतरण हे अतिशय सुलभपणे केलं जात होत आहे। कारण कंपनी जी आहे या भागांच्या हस्तांतरणासाठी, सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत त्या भागांच्या हस्तांतरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हस्तांतरण हे सुलभरित्या व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर पुढचं आहे ती म्हणजे भागधारकाची मालमत्ता। कंपनी जेव्हा भागांची विक्री करून भांडवल निर्मिती करत असते, निधी गोळा करत असते, तेव्हा या निधी गोळा करत असताना जे काही कंपनीमधले गुंतवणूकदार आहेत ज्यांना भागधारक असं संबोधलं जातं, हे भागधारक जे आहेत त्या भागधारकांची मालमत्ता म्हणजेच त्यांनी कंपनीमध्ये जे भाग धारण केलेले आहेत ते आहेत। त्याचबरोबर त्यांची जी काही वैयक्तिक मालमत्ता आहे त्या वैयक्तिक मालमत्तेचा कंपनीच्या मालमत्तेमध्ये कुठेही उपयोग केला जात नाही किंवा कंपनीच्या मालमत्तेवर त्यांचा कोणताही अधिकार राहत नाही। तर कंपनीचे जे काही भागधारक आहेत ते फक्त त्यांनी धारण केलेल्या भागांच्या संख्येइतके जो काही नफा, जो काही लाभांश त्यांना प्राप्त होणार आहे किंवा जी काही नुकसान त्यांना सोसावं लागणार आहे तीच त्यांची मालमत्ता
मालमत्ता असते असं आपण म्हणू शकतो। आणि ही मालमत्ता एक प्रकारे चल स्वरूपाची आहे असं आपल्याला दिसून येतं, कारण भागधारक जे आहेत ते आपल्या भागांची खरेदी विक्री ही सुलभपणे करू शकतात आणि त्यामुळे ही मालमत्ता जी आहे ती चल मालमत्ता आहे असं आपण म्हणू शकतो। त्याच्यानंतर पुढचा जो काही मुद्दा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हक्क। कंपनीचे जे भागधारक आहेत त्या कंपनीच्या भागधारकांचा कंपनीमधील हक्क जर बघितला तर तो म्हणजे कंपनी अंतर्गत ज्या काही सभासदांच्या भागधारकांच्या विविध सभा होतात त्या सभांना उपस्थित राहणे, त्या सभांमध्ये मतदानाचा अधिकार बजावणे, त्याचबरोबर कंपनीचं जे काही हिशोब वही आहे किंवा अंकेक्षकाचा अहवाल आहे हा अहवाल तपासण्याचा हक्क या भागधारकांना असतो। त्याचबरोबर सभासदांच्या ज्या विविध सभा होतात त्या सभांना उपस्थित राहण्याचा हक्क त्यांना असतो। कंपनी अंतर्गत जे काही कामकाज केलं जात आहे त्या कामकाजाची माहिती अभ्यासण्याचा, माहिती पाहण्याचा हक्क हा भागधारकांना असतो। त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भागांचे प्रकार। कंपनी जेव्हा मालकी भांडवल निर्मित करत असते तेव्हा त्या मालकी भांडवलाच्या निर्मितीमध्ये कंपनी भागांची विक्री करत असते आणि या भागांची विक्री करत असताना या भागांचे दोन प्रकार करण्यात आलेले आहे। पहिलं आहे ते म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग। भागांचे हे जे दोन प्रकार आहेत त्याच्यामधलं पहिलं जे आहे समहक्क भाग, समहक्क भाग म्हणजे असे भाग की जे परतफेडीसाठी किंवा लाभांश प्राप्तीसाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा अग्रक्रम दिला जात नाही। म्हणजेच जेव्हा कंपनीला नफा होतो तेव्हा त्या नफ्याचं वाटप करत असताना जो काही लाभांश दिला जातो तो लाभांश सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना दिला जातो आणि त्याच्यानंतर हा समहक्क भागधारकांना दिला जातो। आणि कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस सुद्धा सर्वांची कर्जरोख्यांची देणी देऊन अग्रहक्कांचं जे काही आहे भांडवल मालमत्ता देऊन त्याच्यानंतर जर काही शिल्लक राहिली तर त्या शिल्लक रकमेतून या समहक्क भागधारकांना त्यांची रक्कम जी आहे, भांडवल जे आहे ते परत केलं जातं। भागाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग। अग्रहक्क भाग जो आहे तो त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येईल की अग्रहक्क म्हणजेच कंपनीच्या नफ्यामध्ये, लाभांश वाटपामध्ये आणि कंपनीच्या भांडवल परतफेडीमध्ये ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो अशा भागांना अग्रहक्क भाग असे संबोधले जाते। आणि हे अग्रहक्क भाग जे आहेत ते पूर्णपणे सुरक्षित असे अग्रहक्क भाग असतात, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची जोखीम ते पत्करत नसतात आणि त्याच्यामुळे हे सुरक्षित अग्रहक्क भाग आहेत असंही आपण म्हणू शकतो। अशा पद्धतीने आज आपण कंपनीशी संबंधित असणारी जी काही मालकी भांडवल आहे त्या मालकी भांडवलाचा पहिला घटक म्हणजेच भाग, त्या भागाची अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण मालकी भांडवलाचा प्रतिधारण नफा हा अभ्यासणार आहोत। धन्यवाद।